एक बीवी ने ही अपने शोहर का अगवा करने की कोशिश की। ये वारदात नांदेड़ में पेश आई। अगवा करने वाले मुलजिमों में शिकायत कुनिंदा की बीवी गीतांजलि हाके समेत 4 मुलजिमीन को 2 दिन की पुलिस तहवील में भेज दिया गया है। बताया जा रहा है कि दोनों मियां बीवी में कई दिनों से अनबन चल रही थी। बच्चों को अपने पास रखने को लेकर तनाजा इतना उरूज पर पहुंचा कि गीतांजलि ने अपने ही शोहर को अगवा करके ज़दोकोब करने की कोशिश की। गीतांजलि ने इस पूरी वारदात को अंजाम देने के लिए अपने आशिक और अपने ही दोस्तों की मदद हासिल की। गीतांजलि शोहर को बातचीत के बहाने अपनी गाड़ी में ले गई, जहां बातचीत की नाकामी के बाद गीतांजलि ने अपने आशिक और दोस्तों की मदद से अपने शोहर को मालेगांव रोड पर वाक़े सौरभ बार इलाके में ले जाकर खूब ज़दोकोब किया। शोहर ने इसकी शिकायत पुलिस में की। पुलिस ने गीतांजलि समेत 4 मुलजिमों को गिरफ्तार करके अगवा और ज़दोकोब के इल्जाम में अदालत में पेश किया, जहां से इन्हें 4 दिसंबर तक पुलिस तहवील में भेज दिया गया है। हा प्रकार थोडक्यात असा आहे, यातील फिर्यादी श्रीरामे आहेत। श्रीरामे यांचे पती पत्नीमध्ये त्यांचा कौटुंबिक वाद होता। मुलाला का मला दाखवत नाहीस ह्या कारणावरून फिर्यादीची पत्नी जी आहे त्यांनी त्याच्याशी वाद घातला आणि वाद घातल्यानंतर त्याच्या राहते घरी त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर फिर्यादीची पत्नी जी आहे यातली आरोपी जी महिला आरोपी आहे तिने त्यांचे साथीदार इतर 4 साथीदारांना घरी बोलवून घेतले। त्यातील फिर्यादीची पत्नीने त्याच्या सहकार्याच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून 4 चाकी वाहनामध्ये बसून त्याला मालेगाव रोडनी हिंगोलीच्या दिशेने घेऊन गेली। त्यानंतर त्या सहकारी जे सह आरोपी आहेत त्याच्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून त्याला 1 लाख रुपयाची मागणी केली। त्यापैकी 65,000 रुपये हे फिर्यादीने त्या आरोपींना दिले आणि त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे आरोपीने विनंती केल्यानंतर देतो नांदेडला चला, त्यानंतर त्यांनी नांदेड येथे आणून सोडले। त्यानंतर आरोपी हा कसा बसा आपला त्यांना चुकारा देऊन पोलीस स्टेशन भाग्यनगर इथे आले व इथे येऊन त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल फिर्याद दिलेली आहे। त्यानंतर पोलीस स्टेशन भाग्यनगर इथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 437/22 कलम 364, 386, 387, 342, 452, 324, 323, 504, 506, 34 आणि सहकलम 425 आरमॅट प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच नांदेड शहरात रवाना होऊन जे आरोपी आहेत यातील आरोपीचा जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केली। त्यातील एक महिला आरोपी जी होती त्यांना आज 2 तारखेला सकाळी च्या दरम्यान त्यांना पोस्टेला घेऊन आलो आणि त्यांना आज अटक करून कोर्टात हजर केले। हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 2 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि ह्या आरोपीकडनं सध्या तपास सुरू आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहे।